सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, प्रेमा नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जेधवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगङ्काञ्चनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला दशक 5वा, समास 3रा पूर्ण झालाय. आधी गुरु लक्षण झाला, नंतर शिष्य लक्षण झाला. आता उपदेश लक्षण हा समास सुरू होतोय. आणि तो उपदेश लक्षण समास कुठेही आपल्याकडे दासबोधाची प्रत असेल तरी, आणि नसेल तर नेटवरून 30 ओव्या वाचून घ्यायच्या. 30 ओव्या वाचायचं एक असा गृहपाठासारखं देते. त्या 30 ओव्या वाचा, त्यातल्या 10 तर आपण वाचलेल्याच आहे. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होतं तो सद्गुरू. या सद्गुरूची जेव्हा व्याख्या आपण ऐकली पाहिली, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्या आणि आत्मसाक्षात्काराने ज्याला आत्मज्ञान झालं ते झालं तो सद्गुरू. आणि ह्या आत्मसाक्षात्काराला, ह्या आत्मज्ञानाला जाणून घ्यायची ज्याची तळमळ आहे, अगदी मनापासून इच्छा आहे, तो सत्शिष्य. जय जय रघुवीर समर्थ. व्याख्या अशी आहे की आत्मज्ञान जाणणारा सद्गुरू आणि आत्मज्ञान जाणण्याची तळमळ असणारा सत्शिष्य, ही जोडी महत्त्वाची आहे. ह्या जोडीमुळे ही जोडी काय करू शकते तर सद्गुरूंचं सगळं ऐकल्यामुळे सत्शिष्याचं कल्याण होत आहे. सद्गुरू जे देत आहेत ते कल्याण करणारं जे काही शास्त्र त्यांच्याजवळ आत्मज्ञानाचं, आत्मसाक्षात्काराचं जे तंत्र आहे,
आत्मसाक्षात्कार हा शब्द मोठा आहे, आत्मज्ञान हा शब्द मोठा वाटतो. प्रत्यक्षात आपण आपल्याला ओळखायचं आहे. फक्त आपण आपल्याला ओळखायचं आहे. जे बुद्धी सांगते ते सगळंच खरं असतं असं नाही. जे बुद्धी सांगते ते सगळंच खरं असतं असं नाही, याच्यावरती विश्वास ठेवायचा. बुद्धीच्या परे, बुद्धीच्या विचारांच्या वर आपल्याला जे सांगत असतं मन, त्याच्याही वर काहीतरी आहे. आणि जे संकेत आपल्याला मिळतात ते खरे आहेत असं समजून स्वतःचा शोध घेणे, याला आत्मज्ञान म्हटलं आहे. आत्मज्ञान आत्मारामाची गोष्ट आहे. भागवतामध्ये आत्मदेव याची गोष्ट आहे. आत्मदेव म्हणजे हे सगळे त्यांचे सिम्बॉल्स आहेत, की ज्या ठिकाणी त्याची कथा म्हणजे आपलीच कथा, आणि ज्या ठिकाणी शोध कशाचा घेतात, स्वतःचा. मग हा जो आत्मसाक्षात्कार झालेले सत्पुरुष म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त गुरुलक्षणामध्ये जे काही सांगितलं हे ज्यांच्याजवळ नाही, हे सोडून बाकीचं सगळं जरी असलं तरी ते सद्गुरू नाही. हे सोडून आत्मसाक्षात्कार सगळ्यात महत्त्वाचा आहे. जो त्या ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष ज्याला म्हणतो तो, की ज्याला त्याची स्वतःची ओळख आहे, आणि स्वतःची ओळख झाल्यानंतर परोपकार हा एकच ध्येय राहतं त्याचं. आत्मकल्याण झालेलं आहे. आत्मकल्याण झाल्यानंतर उरलं काय शिल्लक? शिल्लक त्याच्याजवळ काही उरलं फक्त देणंच आहे. आता झाडं जसं देत राहतात, पाणी जसं देत राहतं नदी, तसं त्यांच्याजवळ स्वतःजवळ असं काही हे जे शिल्लक त्यांच्याजवळ घेण्यासारखं काही नसल्यामुळे ते देण्यासाठी तत्पर असतात. मग तेच फक्त सद्गुरू, आणि हेच फक्त मला पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीही नको. मला आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, मग तो ब्रह्मसाक्षात्कार म्हणा, ईश्वरी साक्षात्कार म्हणा, हे सगळ्या गोष्टी ते केव्हा शक्य आहे? जेव्हा स्वतःची ओळख झाली. तर स्वतःची ओळख झाली आणि सद्गुरू त्या ठिकाणी सांगतात स्वतःची ओळख म्हणजे आपण त्याचाच अंश आहे हे त्याला कळतं. मग हे कळल्यानंतर जाणण्याचं काही शिल्लक राहत नाही. आता हळूहळू समर्थ या गोष्टींवरती येत आहे. आधी त्यांनी सगळी लक्षणं सांगितली, कोण काय कसं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे काही असेल ती माया आहे. ह्या दोन गोष्टींच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते माया आहे. मग सच्चिशाची तळमळ शांत करण्यासाठी सच्चिशाची तळमळ शांत करणे, कोणती तळमळ आहे त्याला? आता त्याला तळमळ आहे मी कोण आहे, मी शांत का नाही, मला आनंद का नाही. आणि हाच प्रश्न अगदी लहान मुलापासून असतो. लहान मूल सुद्धा आनंदासाठीच तळमळतं, फक्त त्याची कल्पना वेगळ्या, की मला आईने वेळेवर दूध दिलं की मला आनंद मिळतो. तो रडत नाही. तो रडत नाही तेव्हा तो आनंदीच असतो. त्याचा मूळ स्वभाव जो आहे तो फक्त त्याला कोणता त्रास झाला तर त्याला जे दुःख होतं तेवढं दुःख सोडलं तर तो आनंदी असतो. पण त्याच्या संकल्पना वेगळ्या, आनंदासाठीच त्याची तळमळ असते. जेव्हा तो आनंदी असतो तसं आपल्याला खरा आनंद कशात आहे हे जर पाहायचं असेल तर ते शांत करण्यासाठी जे सद्गुरू बोलतील त्यांची जी वाक्य आहे, महावाक्य कानी पडणे आवश्यक आहे म्हणतात ना, तसं आज मोक्षप्राप्तीचं रहस्य एकादशीच्या दिवशी आपण वाचतो. आणि ते सगळं पाहिल्यानंतर त्याची जी तळमळ शांत करण्यासाठी जे शब्द बोलले जातात त्याला उपदेश म्हटलाय. तो खरा उपदेश. उपदेश देणारा ब्रह्मनिष्ठ आणि उपदेश घेणारा तळमळणारा तो शिष्य, अशी जेव्हा जोडी असते त्याला उपदेश म्हणतात. मग त्याला उपदेश म्हणजे बोधविणे. बोधविणे म्हणजे जागृत करणे, स्वतःला जागृत करणे अशी संकल्पना आहे आता, की आपल्याजवळ आहे ती गोष्ट, त्या गोष्टीला फक्त जाणून घ्यायचं आहे. देव कुठे बघायचं आहे त्याशी आपण 1 तासाचं निरूपण ऐकून घ्या पुन्हा. जे आपण देव भेटेल का हे जे निरूपण केलं 1 तासाचं, त्या ठिकाणी ही विस्तृत कल्पना मांडली आहे की देव भेटेल काचा प्रश्नच नाही, देव भेटलेलाच आहे. देव आपल्यातच आहे, फक्त तो ओळखायचा आहे. हा बोध होणे, हा सद्गुरूंचा उपदेश हा या ठिकाणी आहे. या उपदेशामध्ये सुद्धा काय करायला नको ह्यावरच भर जास्त आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की 10 ओव्या काल वाचल्या, 30 ओव्या पूर्ण करायच्या. 30 ओव्या कुठे नेटवरून घेऊन आणि मोठ्याने वाचायच्या. कारण कधी कधी आपण स्वतःचाही जेव्हा शोध घेतो ते शब्द अगदी सोपे आहेत, ते सगळे वाचायचे की काय करायला नको. बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काळी मंत्र, कंकाळी मंत्र, बटुक मंत्र, नाना शक्तीचे श्रीराम, असे त्यांनी ते शब्द दिले आहेत सगळे. कोणकोणतं ज्ञान आहे ते ज्ञान नाही म्हणतात समर्थ. त्यामुळे अंतःकरणातील परमतत्वाची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञानी पुरुषांना शरण जाणं आवश्यक आहे, ते गेलंच पाहिजे. जोपर्यंत परमतत्वाची ओळख होत नाही, आता आपण असं म्हणू परमतत्वाची म्हणजे दूरच्या परमतत्वाची ओळख होत नाही, म्हणजेच आत्मतत्वाची ओळख होत नाही. तो आणि मी एकत्रच आहे असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा उपदेश आपल्या कानी पडलाच पाहिजे सतत. म्हणजे ज्याच्यासारखं आपण जोपर्यंत होत नाही सच्शिष्य तोपर्यंत हे ऐकतच राहायला पाहिजे. म्हणजे आपल्याला नेहमीसाठीच ऐकत राहावं लागणार आहे.
कारण अशी ओळख झालं इतकं काही सोपं नाही आहे ते. त्यामुळे सद्गुरूंचे पाय धरणे याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यांच्याजवळ ती गोष्ट असते. मग अंतःकरणातली ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ज्ञानी पुरुषांना आपण शरण जाणे हे आपलं कर्तव्य आहे. आत्तापर्यंत जे आपण कर्तव्य पार पाडलं नाही, आपण ज्ञानाच्या मागे लागलो. त्या 30 ओव्यांमध्ये तेच सांगितलं आहे. आपण कोणत्या ज्ञानाच्या मागे लागलो, त्या ज्ञानाचा तसा उपयोग नाही. त्या ज्ञानाचा ऐहिकासाठी उपयोग झाला, पण याच्या व्यतिरिक्त तो त्याचा आपल्या कल्याणासाठी काही उपयोग नाही. तद्विधी प्रणिपातेन प्रतिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात आहे ते आत्मज्ञान जे आहे, जे मिळवायचं आहे, ज्याची तळमळ आपल्याला लागायला पाहिजे. कशाची तळमळ लागायला पाहिजे? की आपण कोण आहे हे कळण्यासाठी जी तळमळ आहे, मला खरा आनंद मिळवायचा आहे, मला शाश्वत सुख मिळायचं आहे, अशी ज्याची तळमळ लागते त्यांनी काय करायचं? सद्गुरूंजवळ जाऊन बसायचं. नुसतं बसायचं नाही, साष्टांग नमस्कार घालायचा. साष्टांग नमस्कार घालायचा नाही नुसता, आत्म्याविषयी प्रश्न विचारायचे, असा अर्थ आहे या श्लोकाचा. तत्विधी प्रणिपातेन प्रतिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. ते आत्मज्ञान सद्गुरूंजवळ जाऊन साष्टांग नमस्कार घालून आत्म्याविषयी प्रश्न विचारून आणि त्यांची सेवा करून तर संपादन करायचं आहे. ह्या 4 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आधी जायचं, त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा, त्यानंतर त्यांच्याजवळ आत्म्याबद्दलचे प्रश्न विचारायचे आणि त्यांच्या उत्तरानंतर आणि मग त्यांची सेवा करायची. या सगळ्या 4 गोष्टी केल्यानंतर भगवद्गीतेमध्ये हे सांगितलं आहे. नाही तर तोपर्यंत तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. तुझ्या मनातला जो गोंधळ आहे तो थांबणार नाही, असं भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे. म्हणजे हा उपदेश निरूपण जे आहे ते सद्गुरूंजवळ सच्चिष्ठांनी बसणे, त्यानंतर त्यांची सेवा करणे, त्यांना साष्टांग नमस्कार घालणे आणि त्यांना आत्म्याविषयीचे प्रश्न विचारणे. बाकीचे प्रश्न नाही विचारायचे. माझं असं होईल का, माझं तसं होईल का, माझं हे अडलंय आणि माझं ते अडलंय, हे प्रश्न अपेक्षित नाहीत. आत्म्याबद्दल प्रश्न, मला तळमळ का होते असे प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, त्यानंतर त्यांची सेवा करायची आणि सेवा करानंतर तृप्ती आनंदाची अनुभूती घ्यायची. आत्मा जाणणारे ज्ञानी तुला सगळं सांगतील. आणि हे सांगून ठेवलं. हे ज्ञान जे आहे ना, तर सद्गुरूंजवळ आहे. कारण सद्गुरू ईश्वराचा अंश आहेत. त्यामुळे सद्गुरूंजवळ ते ज्ञान आहे. त्या ज्ञानाकडे जायचं आणि तिथला आनंद आपण अनुभवायचा. आत्मा जाणणारे ज्ञानी सगळं तुला सांगतील. याचं 2 कारण आहे. एक तर त्यांच्याजवळ ते ज्ञान आहे, हे तर आपण पहिल्यांदाच सांगितलं की आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होतो तो सद्गुरू आहे, है ना. आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होत आहे तो सद्गुरू आहे आणि आत्मसाक्षात्काराची तळमळ असणारा शिष्य आहे. त्यामुळे आत्मस्वरूपाचे आत्मा जाणणारे ज्ञानी तुला सगळे सांगतील म्हणजे एक गोष्ट त्यांच्याजवळ आहे, हे तर आपल्याला पटलं. त्यांच्याजवळ ज्ञान आहे म्हणून आपण त्याच्याजवळ जातोय, सद्गुरू आहेत ते. आणि दुसरी महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांचा जन्म कल्याणाकरताच झाला आहे, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, जीवाच्या कल्याणासाठी झाला आहे. म्हणजे ज्ञान आहे आणि ते देण्याची त्यांची तळमळसुद्धा आहे. जय जय रघुवीर समर्थ. किती महत्त्वाची गोष्ट आहे. कितीतरी वेळ आपल्याला अनुभव असा येतो संसारामध्ये. म्हणजे सर्वसाधारण ज्ञान मिळवायच्या गोष्टी पायऱ्या आहेत या सगळ्या. जेव्हा आपण हा सगळा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याजवळ जर एखादं ज्ञान आलं, ज्ञान समजा आपल्याजवळ असलं, समजलं, किंवा एखादी गोष्ट आपल्याजवळ असली तर ती आपण गोष्ट इतरांना देण्यास इच्छुक नसतो. काहीही कारण असो, यामुळे त्याचं ज्ञान वाढेल, यामुळे त्याची संपत्ती वाढेल, यामुळे त्याचं आणखी काही होईल, काहीही मनात येतं. कारण बुद्धी आपली शत्रू आहे. त्यामुळे अशी बुद्धी असेल तर तो सद्गुरू नसतोच ना. पण सद्गुरूंजवळ काय गोष्टी आहेत? स्वतःचं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञान असल्यामुळे तळमळणाऱ्या शिष्याला शांत करण्याची त्यांची स्वाभाविक इच्छा आहे. उलट जास्तीत जास्त लोकांनी हे ज्ञान घ्यावं ही त्यांची तळमळ आहे. त्याशिवायच काय एवढा दासबोध लिहून देत. आपलं आयुष्य त्यांनी सगळं याच्यासाठी घालवलं आहे, कल्याणासाठी. मग ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे उपदेश लक्षणामध्ये, की पहिल्यांदा ज्ञानच स्वरूप आहेत ते. पूर्ण ज्ञान त्यांना झालं आहे. वेद काय, सगळं काय, सगळ्यांचं ज्ञान त्यांना आहे. आत्मज्ञान आहे, आत्मसाक्षात्कार झाला आहे, भगवंताची कृपा आहे. आणि या सगळ्या गोष्टींनी इतरांना देण्याची त्यांची तळमळ आहे. असा तळमळ असणारा शिष्य जर आला तर तो समसमा संयोग आहे. जय जय रघुवीर समर्थ. आत्मा जाणणारे ज्ञानी तुला सगळं सांगतील म्हणजेच तेच. तत्विधी प्रणिपातेन प्रतिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. जे तत्वदर्शिन आहेत, अश्विनी फोन ऑडिओ बंद कर,
आत्मा जाणणारे चालू आहे ना माझा. एक मिनिट, बहुतेक चुकून बटन दाबलं गेलं असेल बघत्या. आत्मा जाणणारे ज्ञानी तुला सगळं सांगतील आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान हा या गोष्टीचा उपदेशाचा प्राण आहे. आत्तापर्यंत जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळवत असताना जो आनंद मिळाला तो टिकाऊ नव्हता, हे आता शिष्याच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच तो सच्शिष्य होण्याच्या मार्गावर आहे की नाही. नाही तर तो शिष्य आहेच. कोणतं तरी ज्ञान घेतो म्हणजे शिष्य नाही का आपण. ज्या गुरूंकडून आपण ज्ञान घेतलं, ज्या शिक्षकांकडून आपण ज्ञान घेतलं, म्हणजे आपण शिष्य आहोतच ना त्यांचे. पण सत्शिष्य व्हायचं आहे ना, आत्मसाक्षात्काराकडे वळायचं आहे. आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ करावा. आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ करावा, अशी ज्याची इच्छा असेल. आणि मी सांगितलं ना, अगदी सुरुवातीपासून ह्याच 2 ओळी आठवतात. पूर्ण स्तोत्र गेलं डोक्यातून निघून, पण ह्या 2 ओळी बाकी सतत आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, असं अनकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा जर ज्याची इच्छा असते ना, बरोबर त्याच्यासमोर चित्र उघडं होतं आणि त्याला तसा तसा मार्ग सापडत जातो. जी इच्छा करू ते देण्याची जबाबदारी ब्रह्मांडात आहे. ब्रह्मांडात त्या शक्ती आणि ऊर्जा आहे. असे सद्गुरू आपल्या पाठीशी येतात आणि ते ज्ञान देतात, असं भगवंत स्वतः सांगतात आहे गीतेमध्ये. मग हा उपदेश आहे. मग आतापर्यंत जो आपण ज्ञान घेतलं, जे शिकलो, ते ज्ञानामध्ये येत आहे, हा उपदेश आहे. आणि उपदेशाने काय फलित आहे. उपदेशाचं फलित हे आहे की आपल्याला आपण कोण आहे हे कळतं आहे. आपण कोण कळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपला जन्म ज्याकरता झाला ते कळणं हा उपदेशाचा प्राण आहे. हा उपदेशाचा प्राण आहे. त्याचा प्राण जर आपल्याला कळला तर आपलं जीवन सार्थकी लागलं आहे. हे एकादशीच्या दिवशी एवढा सुंदर समास आपल्यासमोर येणं म्हणजे ही खरंच भगवंताची लीला म्हणायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट कशी ठरलेली असते आणि त्या गोष्टी तशा घडतात. ज्या उपदेशात एक अट आहे, त्यामध्ये ज्या उपदेशामध्ये भगवंताचं ज्ञान नाही, म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, तो उपदेशच नाही. जय जय रघुवीर समर्थ. या पूर्ण उपदेशाचं जे सार काढायचं असेल आपल्याला, तर ह्याच्या व्यतिरिक्त सगळं ज्ञान उपदेशामध्ये येत नाही. याच्या व्यतिरिक्त जे असेल ते उपदेश नाही. मग आता आपल्याला स्वतःच्या मनाने सुद्धा यावरती विचार करता येतो की किती महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण वळतोय. इतकं महत्त्वाचं आहे. त्यातल्या 10 ओव्या आपण काल वाचल्या. मी आता ओव्या वाचते, त्या पुन्हा वाचायच्या आहे मोठ्यानी घरी, आणि मग त्याच्यावरती विचार जास्त करायचा नाही, पण शब्द समजले पाहिजे. कित्येक मंत्री भूते जाती, कित्येक मंत्री येथाव नासती, कित्येक मंत्री उतरती, सीते विंचू विखार श्रीराम. ऐसे नाना परीचे मंत्री, उपदेशिती कर्णपात्री, जपध्यान पूजा यंत्री, विधानयुक्त सांगती श्रीराम. एक शिव शिव सांगती, एक हरी हरी म्हणविती, एक उपदेशती विठ्ठल विठ्ठल म्हणोनी श्रीराम. एक सांगती कृष्ण कृष्ण. कळण्यासारख्या त्या सगळ्या गोष्टी. कोणी कृष्ण म्हणतो, एक सांगती विष्णू विष्णू, एक नारायण नारायण म्हणून उपदेशती श्रीराम. एक म्हणती अच्युत अच्युत, एक म्हणती अनंत अनंत, एक म्हणती दत्त दत्त म्हणत जावे श्रीराम. एक सांगती राम राम, एक सांगती ओम ओम, एक म्हणती मेघश्याम, बहुधा नामी स्मरावा श्रीराम. एक सांगती गुरु गुरु, एक म्हणती परमेश्वरू, एक म्हणती विघ्नहरू, चिंतित जावा श्रीराम. एक सांगती श्यामराज, एक सांगती गरुडध्वज, एक सांगती अधोक्षज म्हणत जावे श्रीराम. एक सांगती देवदेव, एक म्हणती केशव केशव, एक म्हणती भार्गव भार्गव म्हणत जावे श्रीराम. असं म्हणता म्हणता समर्थांनी सगळ्यांची नावं घेतली. म्हणून सांगितलं की हा समास प्रत्येकाने मोठ्याने वाचावा. यामध्ये विश्लेषण आणि निरूपण नाही, पुढच्या ओव्यांमध्ये निरूपण आहे, पण प्रत्येकाने ह्याचं निदान एकदा तरी वाचन करावं. एक विश्वनाथ म्हणविती, एक मल्हारी सांगती, एक ते जप करविती, तुकाई तुकाई म्हणोनी श्रीराम. ते किती म्हणोनी सांगावे, शिवशक्तीची अनंत नावे, इच्छे सारिखे स्वभावे, उपदेशिती श्रीराम. एक म्हणती मुद्राचारी, खेचरी भूचरी चाचरी अगोचरी, एक आसने परोपरी, उपदेशिती श्रीराम. एक दाखविती देखणी, एक अनुहात ध्वनी, एक गुरु पिंड ज्ञानी, पिंड ज्ञान सांगती श्रीराम. एक सांगती कर्ममार्ग, एक उपासना मार्ग, एक सांगती अष्टांग योग, नाना चक्रे श्रीराम. एक तपे सांगती, एक अजपा निरोपिती, एक तत्वे विस्तारिती, तत्वज्ञानी श्रीराम. होतोय ना गोंधळ मनाचा.
एक सांगती सगुण, एक निरोपती निर्गुण, एक उपदेशिती तीर्थाटन, फिरोनी म्हणून श्रीराम. एक महावाक्ये सांगिती, त्यांचा जप करावा म्हणती, एक उपदेश करती, सर्व ब्रह्म म्हणून श्रीराम. एक शाक्त मार्ग सांगिती, एक मुक्त मार्ग सांगती, एक इंद्रिय पूजन करविती, एका भावे श्रीराम. एक सांगती वशीकरण, स्तंभन मोहन उच्चाटन, नाना चेटके आपण, स्वये निरूपिती श्रीराम. ऐसी उपदेशांची स्थिती, पुरे आता सांगो किती, ऐसे हे उपदेश असती, असंख्यात श्रीराम. आता या ठिकाणी आपण गोवर्धन लीलाचा ज्याचा उल्लेख आपण केला, गोवर्धन लीलेमध्ये भगवंत कसं म्हणतात, तुम्ही कितीही देवांची उपासना केली तरी शेवटी तुम्हाला माझ्याशिवाय पर्याय नाही. मग ही यांची नावं पण घेऊन टाकली समर्थांनी सगळ्यांची. कोणकोणते प्रकार आहेत? सगळे प्रकार आहेत. मार्ग अनेक आहेत. हे अनेक मार्गांचा उच्चार आपण केला पाहिजे. त्यावरती आपण विश्लेषण करू शकत नाही, कारण शिवभक्त जे असतील ते विष्णुभक्त आणि वैष्णव आणि मार्ग हे दोन मार्ग वेगळे दिसतात, प्रत्यक्षात ते एकत्रच जाणार आहेत. समर्थांनी प्रत्येक गोष्टीचा उच्चार या ठिकाणी केला आहे. काय काय प्रकार आहेत आता अजून किती सांगू म्हणतात. मग ही गोवर्धन लीला जी केली त्यांनी काय सांगितलं भगवंतांनी, की शेवटी मला मामेकम शरणम व्रज, मलाच फक्त उपासना, माझीच उपासना कर, असं जेव्हा ते सांगतात. म्हणून ते म्हणतात ऐसी उपदेशांची स्थिती, असे वेगवेगळे उपदेश मिळतात आपल्याला. पुरे आता सांगो किती, किती सांगू मी ह्या गोष्टी, ऐसे हे उपदेश असती, असंख्यात श्रीराम. असे उपदेश, असे मार्ग खूप आहेत. दिल्लीला जायला काही एकच मार्ग नाही आहे, अनेक मार्ग आहे. आपल्या गावातही आपल्याला फिरायचं असेल एका ठिकाणी, तर त्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त एकच मार्ग नसतो, एकच वाहन नसतं, एकच साथीदार नसतो. प्रत्येक गोष्ट आपल्या समोर असते. त्यातला कोणत्या मार्गाने जायचं हे खरं पूर्वप्रारब्ध ठरवतं, आपली पूर्वपुण्याई ठरवतं. कुणाची भेट आपल्याशी होणार आहे हे पूर्वप्रारब्धानी होतं. आणि म्हणून काय घडतं, की ह्या उपासना बऱ्या की त्या उपासनामध्ये जीवाचा गोंधळ होतो. तो गोंधळ थांबवण्यासाठी नुसता उच्चार करायचा त्यांचा, आणि आपल्याला जो मिळाला आहे मार्ग त्यामध्ये आपण स्वतः रममाण होऊन जायचं, पूर्ण शरणागती पत्करायची. जे सद्गुरू सांगतील ते ऐकायचं. आणि त्या सद्गुरूंनी ते का ऐकायचं, कारण ते तिथे पोहोचले आहेत. त्यांची आपल्याजवळ एक देणगी आहे. त्या देणगीचा उपयोग करून, जसं मुलगा वडिलांच्या पैशाचं तो पैसा घेऊन पुढे पैसा वाढवतो, तसं ह्या सद्गुरूंचं आहे, डिपॉझिट आहे. त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग अतिशय सोपा आहे भगवंतापर्यंत, कारण की ते तिथे पोहोचलेले आहेत. मग त्या ठिकाणी जाण्यासाठी एक मनाचा निर्धार करून कोणते सद्गुरू आणि कोणते सच्शिष्य हे लक्षण आधी सांगितलंय. मार्ग इतके अनेक आहेत, हाही उच्चार समर्थांनी केला आहे. इतक्या मार्गांचा उच्चार करताना जीवानी फक्त शांतपणे एक मार्ग स्वीकारावा. ज्या मार्गाचे सद्गुरू ब्रह्मज्ञानी असतील, जे सद्गुरू ब्रह्मज्ञानी असतील त्यांचा एकदा हात पकडायचा आहे, त्यांना शरण जायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांना आत्म्याविषयी प्रश्न विचारायचे, त्यांची सेवा करायची, बास. मग ज्ञानाचा प्रश्न येतो कुठे. हे ज्ञान पाहिजे, शिवाचं ज्ञान पाहिजे, विष्णूचं ज्ञान पाहिजे, ब्रह्माचं ज्ञान पाहिजे की ब्रह्मांडाचं पाहिजे. ह्या सगळ्या जीवाचा गोंधळ आहे. गोंधळाची जर उदाहरणं सांगायचं असेल तर हातात दासबोध जरी असला तरी गोंधळ संपत नाही. बोलत असताना समजावूनही सांगितलं जरी आपल्याला समर्थांनी, तरीही मनाचा गोंधळ संपत नाही. तो गोंधळ संपवण्यासाठी सद्गुरूंच्या शिवाय पर्याय नाही. किती मनामध्ये प्रश्न येतात. आम्ही बीएडला जेव्हा गेलो, बीएडला गेल्यानंतर 16-17 विषय ज्याची आपल्याला कधीच सवय नसते, असे 17 विषय आल्यावर 17 विषयांमध्ये एका विषयाला 3 शिक्षक असतात. म्हणजे आपापला विषय शिकवून 10-20 मिनटं बोलून निघून जातात. ते काय बोलले ते समजायच्या आतच दुसरे येतात, दुसरे काय बोलले समजायच्या आत तिसरे येतात. प्रत्येक सगळे संपल्यानंतर विषय बदलतो आणि प्रॅक्टिकलसाठी जा म्हणतात. मग ह्या सगळ्या गोंधळामध्ये 1 महिना असा जातो की मला कोणता विषय काय आहे, कोण शिकवत आहे हे समजायलाच 1 महिना जातोय कॉलेजमध्ये गेल्यावर. मग हा जर साध्या ज्ञानाचा प्रकार आहे की जो प्रॅक्टिकलवर अवलंबून आहे, तर या ठिकाणी तर आपलं कल्याण होणार आहे. मग कल्याण होत असताना आम्हाला कल्याण करून घ्यायचं आहे ही मनामध्ये भावना असताना जर समोर असे वेगवेगळे प्रकार आले तर मनाचा गोंधळ नाही का होणार. मुळातला गोंधळ सद्गुरूकडे गेल्यावर नष्ट झाला पाहिजे. तो होतो असं म्हणतात, पण आपला होत नाही, कारण शरण बुद्धीला आपण जात नाही. एकदा काय शरण झालं ते म्हणतील ते. एक व्यक्ती होती,
जी सद्गुरूंकडे जायचं का असं म्हणाली. म्हटलं हो करायला पाहिजे सद्गुरू. आपल्याला तेव्हा काहीच ज्ञान नसतं. जेव्हा विचारलं हो सद्गुरू करायला पाहिजे. मग सद्गुरूंकडे गेल्यानंतर झाला का म्हटलं मंत्र वगैरे. आपण साधारण प्रश्न विचारतो असे की झाली का भेट, झालं का, मिळाला का मंत्र. तर म्हणतात काही नाही, नुसतं श्रीराम जयराम जय जयराम त्यांनी मला कानात सांगितलं. इतक्या अशा पद्धतीने सद्गुरूंकडे जाणार आहे कोणी, काहीच नाही सांगितलं म्हणे वेगळं त्यांनी, फक्त श्रीराम जयरामाच्या कानात. अशा व्यक्तीला खरंच काही प्राप्त होऊ शकतं का. आदराने विचारायचं आहे, आदराने जायचं आहे, ते सांगितलं ते कानी ठेवायचं आहे. कानी ठेवल्यानंतर त्याचा जप करायचा आहे, त्याचा विचार करायचा आहे. जप नाही झाला तरी निदान त्यावरती स्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे. ते कुठपर्यंत पोहोचले आहेत त्याचा विचार करायचा आहे. त्यांनी हा मंत्र मला कशासाठी दिला हे सगळ्या गोष्टी समजायला नको. ते नाही, काही नाही दिलं, विशेष काही नाही, असं सांगितलं कानामध्ये फक्त. असं म्हटल्यावर कुठेतरी 10-20 वर्षानंतर त्यांच्या जीवनात फरक पडेल की असं बोलायला नको होतं. मग हे कळायला सुद्धा आपलं अज्ञानच कारणीभूत आहे की नाही. मग ही अशी उपदेशाची स्थिती आहे. म्हणजे सगळं समोर असतं आणि हा सगळ्यात उपदेश, मी काय म्हटलं, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, आत्मा जाणणारे ज्ञान आणि आत्मज्ञानाचे ज्ञान हे उपदेशाचा प्राण आहे. हा प्राण आहे, हे प्राण आहे. हे कळायसाठी मला तर वाटतं त्याच्या खाली लोकांना बसवायला पाहिजे. आता सद्गुरूंपर्यंत जाण्यासाठी आधी त्यांचे पार्षद बसवायचे की सद्गुरूंकडे जाण्यासाठी आधी अशी स्थिती ठेवा मनाची, असं अंतःकरण शुद्ध करा, आधी विश्वास ठेवायला शिका. कारण ह्या सगळ्या गोंधळातून आपल्याला विश्वासच ठेवता येत नाही कोणावर, आणि तो विश्वास जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचा उपयोग होत नाही. म्हणून त्यांची नावं घेऊन शांतपणे आपण एकट्यानेच विचार करायचा त्या नावांवरती. म्हणून मी म्हटलं ना, आत्तापर्यंत मी कधीच असं म्हटलं नाही की जे आपण 5 मिनटं तरी तुम्ही त्या गोष्टीला द्या. सुरुवातीला आपण मनाचे श्लोक म्हणायला लावतो 5, त्यानंतर आपण जे बोलतोय ते, नंतर झाले साधनाचे फळ, आणि मी स्वतःच निरूपण करते रोज. पण आज माझी स्वतःचीच इच्छा, एकादशीचा दिवस आहे, ते हे जे 30 श्लोक आहेत ते प्रत्येकाने मोठ्याने एकदा वाचावे. घरी दासबोध जरी नसला तरीसुद्धा आपण नेटवर मिळवू शकतो आणि 30 ओव्या निश्चित वाचाव्या आज आणि उद्या एकादशीला. मग हे अशी ही उपदेशाची स्थिती, गोंधळाची स्थिती दूर होण्यासाठी या सगळे प्रयत्न असतात. पुरे आता सांगो किती, समर्थ म्हणतात मी किती सांगो, मी सांगितले त्याच्यापेक्षा अनेक तुम्हाला माहिती आहेत. मी सांगितले त्याच्यापेक्षा, अरे त्यांच्याकडे जाऊन बरं वाटलं असं म्हणणारे लोक आहेत ना, की असं झाल्यामुळे बरं वाटलं, असे अनेक पंथ साधना प्रकार आहेत. त्यामुळे ते म्हणतात आता मी किती सांगू, तुम्ही त्याच्यावरती 100ची यादी देऊ शकता, असा म्हणण्याचा अर्थ आहे समर्थांचा, की मी जे तोलून मापून सांगितले इतके जे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सगळे पंथ महत्त्वाचेच आहेत. शिव, शंकर, केशव आणि हे सगळे जे त्यांनी सांगितले ते, हे सगळे महत्त्वाचे आहेत. ह्या व्यतिरिक्तही तुम्ही मला 100ची यादी देऊ शकता, आहे ना, कारण प्रत्येकाचं वेगवेगळं दैवत असू शकतं. मग हे किती सांगू, असे हे उपदेश असतील असंख्य उपदेश आहेत. आणि उपदेश म्हटलंय त्याला, नुसतं ज्ञान नाही म्हटलेलं. हा पण एक महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आज ज्ञानाबद्दल समर्थ आता बोलत नाही आहेत, आता ते म्हणतात उपदेश. मग हा उपदेश, ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विण निरर्थक. पण त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे, कोणतं ज्ञान, ज्ञाने विण म्हणजे त्याला पण पुन्हा अंडरलाईन करा, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, ज्ञान म्हणजे ब्रह्मांडाचं ज्ञान, आत्मसाक्षात्कार, हे त्याविषयी निरर्थक. हे विषयी असे अनेक, असे एक भगवद वचन, त्याच्यावरती एक भगवद वचन आहे असं समर्थ म्हणतात. नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम. नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम. नाना प्रकारचे शास्त्र, नाना प्रकारची दैवतांची पूजन आपण करतो. आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. आपल्या आत्मज्ञानाच्या शिवाय या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत रे. समर्थांनी पुन्हा त्याचा उच्चार केला, सगळ्यांची नावं घेतली आणि त्यानंतर सांगितलं ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला 100 असंख्यात तुम्हाला नावं माहिती आहेत, हे मला माहिती आहे. पण नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम, एक किनी मतीमध्ये स्थिर करून टाकायचं. आपल्या मतीमध्ये दासबोध वाचायचा आहे ना, तर एक स्थिर करायचं की सत्य एकच आहे. सत्याला भेटायला जाण्याचे मार्ग अनेक आहेत, पण सत्य एकच आहे. आणि जे माझ्या बुद्धीला माहिती नाही, अजून बुद्धीला माहिती नाही, हृदयाला माहिती आहे. हे जर आपण पक्कं केलं, हृदयाला माहिती आहे, माहिती नसलं तरी म्हणायचं माहिती आहे. जसं सद्गुरूंची कृपा झाली असं म्हणून टाकायचं, झाली की नाही माहिती नाही आहे, पण सद्गुरू कृपा झाली, त्यावरती माझं जे भजन आहे ना,
ते खरंच आहे का? की झाली सद्गुरूची कृपा असं म्हणून शिष्याने पुढे जावं, म्हणजे सद्गुरू बरोबर आपल्याला टाळतात. मग आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम शैव शाक्तागमाध्याये अन्ये च बहवो मताः. तेच वरती जे म्हटलंय ते नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिहमुत्तमम. पण आत्मज्ञानाव्यतिरिक्त जे काही आहे ते सगळं निरर्थक आहे, व्यर्थ आहे आत्मकल्याणासाठी. आत्मकल्याणासाठी निरर्थक आहे. तसं कसं निरर्थक म्हणू? मला वाचता येत आहे, मला बोलता येत आहे, मला त्यातले अर्थ समजतायत, मला भूगोलाचं ज्ञान आहे, मला गणिताचं ज्ञान आहे, मला विज्ञानाचं ज्ञान आहे, मला कला येते, मला नृत्यात गती आहे, मला गाणं गाता येतं, हे सगळं ज्ञान आहे. त्या ज्ञानावर तर समर्थांनी पूर्ण निरूपण केलं आहे पुढे. पण त्या कशासाठी आवश्यक आहे? आता आपण माया आणि आत्मकल्याण असा जर विचार केला, जीव आणि माया असा जर विचार केला, तर जीव माया ब्रह्म सोडून दिलं, माया आणि जीव, तर मायेसाठी खूप आवश्यक आहे. एक मी इंग्लिश शो बघितला होता, म्हणजे साऊथ आफ्रिकेचा. त्या ठिकाणी त्यांनी एक व्यक्ती असा उभा केला आणि त्याच्या मागे एक दुसरा व्यक्ती उभा केला, त्याच्याच सारखा दिसणारा, ते काळेच असतात निग्रो सगळे, असा हा व्यक्ती समोर उभा केला आणि त्याच्या मागे अगदी असा प्रत्यक्ष शो दाखवत होते. म्हणजे सगळं आमच्याकडून शिकतात आणि तिथे दाखवतात. आणि दोन व्यक्तींमध्ये म्हटलं की हा जीव आहे, हा एक आहे आणि हा दुसरा आहे, हा काय बघतो आणि हा काय बघू शकत नाही, हे स्पष्ट दाखवत होते त्या शोमधून, की तोच व्यक्ती दोन भागामध्ये विभाजला गेला. म्हणजे जसं आपण म्हणतो माया आणि जीव म्हणजे चैतन्य आणि माया म्हणजे ते पंचभौतिक देह. मग पंचभौतिक देह म्हणजे बुद्धी, म्हणजे आपल्या मस्तकामध्ये असलेली बुद्धी, तो विचार करते, तो त्याच्याबद्दल विचार केला तर ती तेवढंच बघू शकते जेवढं तिला समजतं आहे. तिला जेवढं समजतं, आपल्याला सगळं माहिती आहे का? आपल्या बुद्धीला सगळ्याचं ज्ञान आहे का? एका विषयाचं आहे, भलेही एका विषयात अगदी पूर्ण पारंगत आहे, त्याच्यातही पूर्ण पारंगत नसतोच, पण त्याच्यात पारंगत आहे म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे का? त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी ज्ञान त्याही विषयात उरलं आहे. अजून त्याही विषयातलं ज्ञान किती उरलं आहे? आपल्याला उगाच वाटतं आपल्याला बरंच माहिती आहे. संस्कृतातले पंडितसुद्धा एक यजुर्वेद शिकला तर सामवेद राहतो. मग असं आहे ना, म्हणजे ज्ञान संपतं आहे का? पूर्ण नाही. पण ज्ञान संपवण्याची लालसा जे आहे ते शरण जाऊन जर गेलं तर सर्व प्रकारचं ज्ञान मिळतं आहे, कारण आपण शरण गेलो आहे. आपल्याला अहंकार नाही, उलट जे देता येत तो आपला फायदाच आहे. मग अपभ्रंश समासने शैव शाक्तागमाध्याये अन्ये बहवा मताः. अनेक मतांचे शास्त्र आहेत. अपभ्रंश समासतेपि जीवानां भ्रांतचेतसाम. उलट भ्रांतीच निर्माण होते. भ्रांतीच्या शिवाय दुसरं काही नाही. कोणती भ्रांती होते निर्माण? आपण कल्पना करू शकतो. एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं तर भ्रांती काय निर्माण होते? एक तर मला सगळं माहिती आहे, दुसरी भ्रांती निर्माण होते ह्याला काही कळत नाही. म्हणजे ह्यांनी जर एखादी गोष्ट सांगितली तर त्याला खंडन करायची जबाबदारी माझी येते असं मला वाटतं, आणि खंडन करून त्यामध्ये बुद्धीचा भ्रम होतो, बुद्धिनाश होतो. या सगळ्या गोष्टी करण्याचं काही कारण आहे का? ज्ञानाला तुम्ही समुद्राकडे बघू शकता, या भागाचा समुद्र आणि त्या भागाचा समुद्र बघू शकत नाही. जर डोळ्यांनी ती गोष्ट दिसू शकत नाही असा समुद्र आपल्यासमोर आहे, तसा ज्ञानाचा महासागर आपण कसा पार करणार आहे? आणि आपल्याजवळ जे आहे ते किती एक कणसुद्धा नाही आहे. पण तोच गागर में सागर कसा होऊ शकतो? जर आपण त्यांना शरण गेलो तर सर्व प्रकारचं ज्ञान येतं. पण ते कशामुळे येतं? सद्गुरूंच्या कृपेमुळे. त्यामुळे आपलं असं काही राहत नाही शिल्लक. हा महत्त्वाचा फरक आहे. आपलं स्वतःचं राहत नाही, जे मिळतं ते त्यांच्या कृपेने मिळतं, म्हणजे त्याचा अहंकार दंभ होत नाही. बाकी सगळ्या गोष्टी जर स्वतः मिळवल्या आपण तर त्याचा अहंकार आणि दंभ होऊ शकतो. हे अगदी सरळ उदाहरण आहे याचं. आपण जे स्वतः स्वकर्तृत्वाने मिळवतो त्याचा अहंकार होतो, आणि हे अचानक कसं काय मला मिळालं, आणि जे मला वाटलं नाही त्याच्याही पेक्षा जास्त मला ज्ञान मिळालं असं जेव्हा वाटतं, ती सद्गुरूंची कृपा असते. मग हे जे नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिहमुत्तमम, आणि या ज्ञानापेक्षा पवित्र जगामध्ये काही नाही. गीतेमध्ये भगवंत सुद्धा म्हणतात, गुह्यतम ज्ञान मी तुला देतो आहे. दोन गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. गुह्यतम ज्ञान मी तुला देतो आहे, पण मी तुला जे देतो आहे ते गुह्यतम आहे. पण हे गुह्यतम ज्ञान ज्यांना समजत नाही त्यांच्यासमोर बोलू नको, कारण त्याचा अपभ्रंश त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते करणार आहे. भगवंतांना काळजी आहे, समर्थांना काळजी आहे. कुणाच्याही समोर बोललं,
लोक चमत्काराबद्दल कसं बोलतात मला आश्चर्य वाटतं की हा चमत्कार आमच्या जीवनामध्ये घडतो. समर्थ म्हणतात सगळं प्रकारचं ज्ञान जरी असलं तरी कुणाला सांगण्याची तू एकदम घाई करू नको. त्याचं सत्पात्र असलं तरच तू ते ज्ञान दे. असं गुह्यतम ज्ञान आहे हे आत्मज्ञान. हे गुह्यतम ज्ञान आहे, ते प्रत्येक जीवाला आवश्यक आहे. त्याचं ज्ञान त्याच्याजवळ, आपलं ज्ञान आपल्याजवळ असं जेव्हा प्रत्येकाला होईल ते आपलं सगळं ज्ञान त्याच्याशी जाऊन मिळतंय. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. तुमचं ज्ञान वेगळं नाही, माझं ज्ञान वेगळं नाही. कितीही मार्ग असले तरी शेवटी केशव तिथे उभा आहे असं जेव्हा सगळ्यांना कळतं ते सगळ्यात गुह्यतम गुह्यात गुह्य ज्ञान आहे. असं ज्ञान मी तुला देणार आहे असं सद्गुरू सांगतात आहे. किती कठीण विषय आहे हा. मग हा असा कठीण विषय सांगण्यासाठी समर्थांनी आधी मनाचे श्लोक, मग हळूहळू सगळे गुण सांगितले, त्यानंतर सच्चिष्य सांगितले, त्यानंतर सद्गुरू सांगितले, त्यानंतर पढतमूर्ख सांगितले. किती काळजी घेतली आहे. त्यानंतर थोडं सत्पात्री दान पडेल असं वाटल्यावर समर्थ बोलू लागतात. जय जय रघुवीर समर्थ. बोलायचं खूप आहे, ज्ञान द्यायचंच आहे. मी पुढे त्या दिवशी पण म्हटलं ज्ञानाची घाई करायची नाही. समर्थांची तळमळ आणि आस्था समजली ना तर आपण आपोआप शरण जातो. असं शरण जाणं खूप आवश्यक आहे. नाना शास्त्रम पटेल लोको नाना दैवत पूजनम. करा जे काही करता ते करा, पण मनामध्ये सद्गुरूंची प्रार्थना करा की जे मी करतोय ते आत्मकल्याणापर्यंत गेलं पाहिजे. आत्मकल्याणाच्या व्यतिरिक्त आपण त्याचा उपयोग करता कामा नये. पुढे समर्थांनी तर सगळे शब्द सांगितले. सिद्धी मिळाली तर काय होतं, नाही मिळाली ते तुथपर्यंत गेले तरी सुद्धा ते ज्ञान नाही. कोणतं ज्ञान नाही हे तर वाचण्यासारखे समास आहेत सगळे. कोणत्या प्रकारचं ज्ञानच नाही म्हणतात आणि या ज्ञानाव्यतिरिक्त काही शिल्लक नाही. मग असं मी ज्ञान देणार आहे. या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे आन. दुसरं काही पवित्र आणि उत्तम नाही. त्या दिवशी सोलीव सुख सांगताना आपल्याला कसं भरून आलं. वाटलं ना की जास्तीत जास्त सुंदर तुमच्या कल्याणाचं आयुष्यभर आणि आयुष्यानंतर जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी अशी जी LICचं ते ब्रीद आहे तसं की जीवनात तर आनंद मिळणारच आहे, परलोकसुद्धा सुधारले जाणार आहे. असं हे ज्ञान महत्त्वाची गोष्ट, जीवनाचं कल्याण करणारं. आपलं जीवनच त्याकरता आलेलं आहे. आपण जन्माला त्याकरता आलो आहे. विसरलो आपण कशासाठी जन्माला आलो. असं हे ज्ञान म्हणून आधी आत्मज्ञान. म्हणून स्वतःचं ज्ञान घ्या, साधिले पाहिजे श्रीराम. आत्मज्ञान झाल्याशिवाय काहीही दुसरं ज्ञान मी मानतच नाही. बाकी सगळं ज्ञान आत्मज्ञानापुढे थिट आहे. माझ्या मनात प्रश्न येतो, इतकं कठीण आहे स्वतःला ओळखणं? का कठीण आहे याचा विचार आपण जर 10-5 मिनटं जरी आपण आपल्यावरती केला की आपण आपल्याला का ओळखत नाही, फटाफट प्रश्नांची उत्तरं मिळतात. खरंच मिळतात. कारण काय म्हणतो आपण, आपल्याला असं वाटतं चांगलं करावं, करू देत नाही मन. मग मनाला सांगायचं मना चुप बस, आतून जो मला संकेत मिळतोय ते मला करायचं आहे. असं जेव्हा आतमध्ये द्वंद्व आपल्या लक्षात येतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की हे सगळं ज्ञान आपल्याबद्दल आहे. आपण कोण आहे हे हृदय सांगत असतं. हे करायला पाहिजे, हे करायला नको, हे सतत संकेत मिळत असतात. त्या दुसऱ्या आवाजाला महत्त्व दिलं पाहिजे आणि तो दुसरा आवाज आत्मज्ञानापर्यंत नेतो. तेच आत्मज्ञान आहे. तिथेच सद्गुरू आहेत आणि सद्गुरू आपल्याला हृदयात बसलेले असल्यामुळे भगवंतापर्यंत नेणार आहे हे आपण कधी आत डोकावतच नाही. असा स्वानुभव पण आहे. कितीतरी उणिवा, कितीतरी चुका, कितीतरी अपराध आपल्याला समजतात की आपण करायची इच्छा नव्हती पण केले, कितीतरी निर्णय घ्यायचे नव्हते पण घेतले. हे जेव्हा कळतं तेव्हा मी कोण आहे ते कळतं. आणि ह्याचा शोध देणारे आपले जे सद्गुरू आहेत ते म्हणतात आत्मज्ञानासारखं सुख कल्याणकारी मार्ग दुसरा नाही आणि ते देणारे आत्मज्ञानी सद्गुरू मिळणं हे आपलं जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आणि ते साध्या पद्धतीने मिळत नाहीत. ब्रह्मचैतन्यांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागल्या. वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा देऊन आणि त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं आणि ते सद्गुरुपदावर पोचले. ते सद्गुरू आपल्याजवळ आपोआप येत आहेत, सहजतेने आपल्याला ते त्यांचा मंत्र देत आहेत. त्याचा फायदा आपल्याला निश्चित होणार आहे. याच्यावरती आपली मती स्थिर झाली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं जीवनामध्ये कार्य नाही. या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे आन. म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे श्रीराम.
आता मनातले सगळे संदेह दूर करायचे, दुसरं काहीही कर्तव्य करत राहायचं आहे देहानी, पण मन बाकी सद्गुरूंच्या पायी लीन करायचं, हे एकच गोष्ट साधलं पाहिजे. समर्थांचा जो दासबोध आहे तो पूर्ण करण्यापेक्षा प्रत्येक ओवीवर चिंतन मनन करून तसाच विचार करत राहायचं. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश, ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला. हा जो जगदीश आहे तो कितीतरी ठिकाणी बोलतो, ह्याच गोष्टी सांगत असतो की माझं ज्ञान घ्या रे, तुम्ही जे बाकीकडे पळता. म्हणजे मी म्हटलं त्या दिवशी इमामेकम शरणम ब्रज, म्हणजे इतका स्वार्थी की सोडू देत नाहीत, माझ्या व्यतिरिक्त विचार नको करू म्हणतो. ही किती आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी. अर्जुनाला आपल्या याचं निमित्त करणे हे अर्जुनाचं भाग्य आहे. ही एक पहिली ओळ झाली की अर्जुनाला कृष्णाने निमित्त करणे हे अर्जुनाचं भाग्य आहे. ते नव्हतं का आत्तापर्यंत? होतं, पण ते भाग्य आहे हे मला समजणे हे माझं भाग्य आहे. कळलं का फरक? त्याचं भाग्य होतं, असू द्या, अर्जुन असेल, कृष्ण असेल, द्रौपदी असेल, राम आहे, लक्ष्मण आहे, हनुमंत आहे, हे सगळं माहिती आहे, त्यांचं चाललंय. ते कसे भाग्यवान आहेत, ते कसे भाग्यवान आहेत, तसा भाग्यवान मी व्हावं असं वाटणे हे माझं भाग्य आहे. जसं लीलेला सांगत असताना सरस्वती म्हणते की ते तुझं भाग्य आहे म्हणून मी तुझ्या समोर आली आहे. मग हे आम्हाला समजलं, ते आम्हाला दिसलं, हे आमचं भाग्य आहे. असं भाग्योदय होत असतो. आम्हाला वाटण्यावर आहे ना, कारण की माझं मन आतमध्ये बसलेले, जे हृदयामध्ये असलेले सद्गुरू, ते असे संकेत देतात, भाग्य हे आहे जे आत्तापर्यंत वाटत होतं ते आहे. भाग्य हे आहे की अर्जुनाला कृष्णांनी निमित्त केलं, हे त्याचं भाग्य आहे. त्यांनी किती त्रास दिला, त्याच्या मनाने किती त्रास दिला, मला ऐकायचं नाही कृष्णांचं, पण तरीही कृष्णांनी त्याला सांगितलं की मीच महत्त्वाचा आहे, माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे जसं त्याला पटवलं, निमित्त केलं अर्जुनाला, तसं ते दोघांचं जे नातं आहे ते मला कळलं किंवा मला आवडलं, हे माझं भाग्य आहे. नाही तर माझं लक्षच जात नाही आहे. नरनारायण जोडीकडे कुठे लक्ष जात आहे आपलं? एकदा का लक्ष गेलं की कृष्ण म्हणतो आकर्षयती इति कृष्ण. एकदा आकर्षणाचा सिद्धांत माझ्या त्या आटोक्यामध्ये तू आला की मी तुला सोडत नाही, हे भाग्य आहे. म्हणून सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश, ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला श्रीराम. किती ठिकाणी बोलतोय, अनादिकालापासून बोलत आलाय, अजूनही बोलतोय. हा ग्रंथसुद्धा बोलतोय, हे शब्द बोलतायत, सद्गुरू पाठीराखे आहेत. मग ते जर कळलं, तेव्हा जी जागृती झाली, जो आत्मा साक्षात्काराने या गोष्टीकडे बघू लागला, तर तो सत्शिष्य आहे. म्हणजे ते फक्त जुन्याच काळी होत होते असं नाही, फक्त वाल्याचा वाल्मिकी झाला ही कथा नाही, अजूनही ते घडू शकतं. म्हणूनच ते सत्य आहे. सत्य एकच असतं, त्रिवार त्रिकाला बाधित सत्य. त्रिकाल आपल्या याच्यामध्ये म्हणतात जब तक सूरज चांद रहेगा, यांचं नाव राहील. सूरज चंद्राच्या आधीचं ज्ञान आहे हे. सूरज चंद्रांना ज्यांनी आणलंय त्याचं ज्ञान आहे हे. मग ते बदलेल कसं? आपला हा सूर्य इथे उगवतो, परदेशात उगवतो, हे जर उदाहरण आपल्याला दिसतंय. एकच सूर्य जर अनेक पृथ्वीगोलावर दिसू शकतो, तसं एकच ज्ञान एवढ्या काळापासून, अनादि अनंत कालापासून जे आहे तेच सत्य एक आहे. ही सगळ्यात मोठी भगवंताची लीला आहे की तेव्हा बदललं नाही, आताही बदल नाही. रामाचं एकच वाक्य आहे की सत्य बोलणार, एकवचनी सत्य बोलणारा राम आहे. त्यामुळे त्याचा जर आधार आपल्याला असेल तर आपण सत्याचा आधार घेतला आहे. आणि सत्य म्हणजे आत्मज्ञान. बापरे, मी म्हणजे सत्य आहे. आणि आपण काय समजत होतो? मी मरणार आहे. मी काय समजत होते की कधीतरी मला भीती वाटते की मी मरणार आहे. ती भीती राहील का आता मनात जर सत्याचा आधार घेतला तर? हे जे आत्मज्ञान, कारण आत्मज्ञान म्हणजे मी कोण, त्यावरती वेगवेगळे निरूपण आपण केले की पंचमहाभूतिक देहसुद्धा संपत नाही, तर मग चैतन्य कसं संपेल? पंचमहाभूतिक देहसुद्धा संपत नाही, कारण ज्या ज्या भागात जायचं त्या त्या भागात तो निघून जातो. वायू तत्वात, अग्नितत्वामध्ये, पृथ्वी तत्वामध्ये विलीन होतात, पण कण असतातच. मग आत्मतत्व कसं जाईल? मग आत्मतत्व जे त्याचं आहे, किती मोठी गोष्ट आहे ही, की त्याचा अंश अनादिकालापासून त्यांनी जी निर्माण केली ते चालूच आहे. हे एकादशीच्या दिवशी इतक्या समोर आत्मज्ञानाचा विषय येणे ही साधी गोष्ट नाही. त्यामुळे अधिक त्याच्यावरती बोलणं होत आहे. मग त्यामुळे आत्मज्ञान, सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश हा उपदेश आहे आणि जो जीवाच्या कल्याणाचा आहे.
त्या व्यतिरिक्त दुसरं काही जीवा मानू नको रे. कितीही सुख असो कितीही दुःख असो ते खरं नाही रे. खरं म्हणजे तू स्वतःला ओळख आणि मी तुझा आहे हे लक्षात घे. जर मी तुझा आहे, अनादिकालापासून तू आहे आणि मीही आहे, बाकी सगळं अवतार आहे. माझाही अवतार होता आणि तुझाही अवतार आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं जीवाच्या, तर समर्थ म्हणतात असा गुरु शिष्य भाग्याचा क्षण आहे. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश बहुता ठाई बोलिला श्रीराम. बोलत राहिले, बोलतायत आणि बोलणार आहेत. आपल्या नंतर सुद्धा बोलणार आहे, कारण देहाचं मरण होणार आहे. पण आमचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान चालूच राहणार आहे. कारण ह्या जीवाला जी शांती मिळाली ती शांती सत्य आहे. तो आनंद सत्य. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. अशासाठीच माझा जन्म आहे. त्याचं रूप ओळखण्यासाठी मग भागवत करतो, रामायण वाचतो, गीता वाचतो, दासबोध याच्याचसाठी करतो. परमतत्वाचा शोध जो माझ्यामध्ये आहे. यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम. आणखी एक चांगलं सांगितलंय समर्थ, म्हणजे त्या श्लोकामध्ये अजून म्हटलं यस्य कस्यच वर्णस्य. कोणत्याही वर्णाचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही योनीचा असो, ज्ञानम देहे प्रतिष्ठितम. योनी म्हणू शकत नाही, फक्त मनुष्य योनीबद्दलच बोलता येईल. कारण आत्मज्ञान किंवा आत्मकल्याण फक्त आपण याच देहामध्ये करू शकतो. त्यामुळे ज्याच्या देहामध्ये प्रतिष्ठितम, ज्याच्या देहात, तसा देहामध्ये नाही आहे का? हे आता बंद होत आहे बहुतेक नेटवर्क. या देहामध्ये नाही का तो चैतन्य स्वरूप परमात्मा जो आहे तो आपल्या देहात आहे ना. पण यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम. त्याचं ज्ञान ज्याच्या देहामध्ये आहे. ओवी कठीण आहे का? आपल्या देहामध्ये चैतन्य आहे म्हणूनच देह आहे. पण त्याचं ते चैतन्याचं ज्ञान ज्या देहामध्ये आहे, ह्या चैतन्याचं ज्ञान ज्या देहामध्ये आहे, तस्य दासस्य दासोहम. त्याचा दास मी आहे. किती महत्त्वाचा श्लोक आहे, एकादशीच्या दिवशी आलेला. यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम. या देहामध्ये असलेल्या चैतन्याची ओळख ज्याला आहे, तस्य दासस्य दासोहम. त्याचा मी दास आहे. भवे जन्मनी जन्मनी. याच जन्मी नाही, जन्मोजन्मी. याच जन्मी फक्त दास नाही, जन्मोजन्मी मी त्याचा दास आहे, असं भगवंत म्हणतात. यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. इतकं म्हणजे गोड अमृताचं ज्ञान, इतकं गोड, आणि ते इतर कोणाशी संबंधित नाही, हे माझ्याशी संबंधित आहे. आणि त्याचा दास मी आताच आहे असं नाही, जन्मोजन्मी आहे. मी त्याच्या ऋणात आहे. भगवंत म्हणतात की मी त्याच्या ऋणात आहे, की असा पुरुष म्हणजे असा देहधारी ज्याला चैतन्याची किंमत आहे, त्याला चैतन्याची ओळख आहे. आतल्या चैतन्याची ओळख आहे. त्याच्यामध्ये, त्याच्या ज्ञानामध्ये प्रतिष्ठित आहे चैतन्य. ते त्या ज्ञानाचा मी, त्या देहाचा मी दास आहे जन्मोजन्मी. असाच कुठेतरी गजेंद्र मोक्षात आहे, गजेंद्राच्या बाबतीत आहे. त्याला ज्ञान होतं स्वतःचं मी कोण आहे. त्यामुळे त्यांनी जो श्लोक म्हटला, विष्णू कसे धावत आले. जर त्या योनीमध्ये त्याचं पूर्वपुण्यामुळे त्या योनीत सुद्धा ते शक्य झालं, मग त्या योनीमध्ये ते शक्य झालं. आपल्या जन्मामध्ये या नरदेहामध्ये तर बुद्धी दिली आहे, फक्त बुद्धी विचित्र ठिकाणी जाते आणि ते समजत नाही आपल्याला कुठे बुद्धी घालवायची. एवढंच फक्त एक तर ती गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त जर एकदा बुद्धी आत वळली, बुद्धीला इकडे तिकडे फटकूच द्यायचं नाही अजिबात. बुद्धी इकडे तिकडे गेली की ती आपला नाशच करणार आहे कल्याणाच्या दृष्टीने. बाकी नाही नाश करत ती आपला, पण आत्मकल्याणाच्या दृष्टीने जी नाश करते तो नाश नाही होणार. आणि आमच्यामध्ये भगवंत आयुष्यभर आमची वाट बघतोय ही संकल्पना मनाला किती आनंद, किती छान झोप लागेल आज. आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा. चतुर्मुख ब्रह्माला काय कमी आहे याच्यावर पुन्हा बोलू, वेळ संपलाय. चतुर्भुज ब्रह्मा, चारी बाजूनी ज्ञान आहे ब्रह्माच्या, कारण त्याचं चारी दिशेला तोंड आहे. ब्रह्मा विष्णूंचा मुलगा, पुत्र, आणि त्याला काय ज्ञान कमी आहे. त्यालाही जे ज्ञान नाही, त्यालाही हे आत्मज्ञान जर नसू शकतं,
हा प्राणी जीवात्मा. म्हणून चूक तुमची नाही म्हणतात समर्थ, की असं अज्ञानाचा पगडा किंवा बुद्धीचा पगडा किंवा मायेचा पगडा असा बसलेला आहे मनावर, की ते थोडंसं कठीण आहे हे मी मानतो. पण त्याला वळवण्याचं कार्य सद्गुरूंकडे जर गेलं तर होत आहे. काय जाणे, मनुष्याला काय समजणार आहे? जर ब्रह्माला समजलं नाही जी गोष्ट, ती तुला काय ब्रह्मापेक्षाही अधिक आहे ना. कारण ब्रह्माचे वडील आहेत. ब्रह्माला संकल्पाने पृथ्वी करायला सांगितली आहे, सृष्टी करायला सांगितली आहे. त्याच्यामुळे त्याचे ते वडील आहेत. त्यालाही जे ज्ञान आहे ते आपल्या जीवाला काय असणार आहे? त्यालासुद्धा गोंधळ झाला ना मनात. एकदा आपण त्याच्यावरही बोललो. त्याचासुद्धा गोंधळ झाला की मी करतोय, मी सृष्टीची निर्मिती करतोय, मी सृष्टी निर्माता आहे असा. मग आपली काय प्रश्न आहे? नंतर सकळ तीर्थांची संगती, स्नानदानाची फळश्रुती, त्याहुनी ज्ञानाची स्थिती, विशेष कोटी गुणे. सकळ तीर्थांमध्ये गेलो, स्नानदान केलं, त्याची जी फळश्रुती आहे त्याच्यापेक्षा कितीही ज्ञानाची स्थिती विशेष, त्याच्याही पेक्षा हे ज्ञान विशेष आहे. कोणतं ज्ञान कळलं आपल्याला आता? की आत्मज्ञान. हे संपत नाही आज, मी फक्त श्लोक म्हणते आणि थांबते. पृथिव्यां यानी तीर्थानी स्नानदानेषु यत्फलम तत्फलम कोटिगुणितम ब्रह्मज्ञान समोपमम. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहून गहन, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल श्रीराम. इति श्री गुरु दासबोधे गुरुशिष्य संवादे उपदेश लक्षण नाम समास चतुर्थ. श्रीराम. जव ते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञानरहित तळमळ, जाणार नाही श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. हो. झाले साधनाचे फळ.